लहानपणी शाळेत जाताना तुम्हाला पैसे मिळायचे? मला मिळायचे. आधी 25 पैसे, मग 50 पैसे आणि 10वीला जाईपर्यंत रक्कम 1 रुपयापर्यंत पोहोचली. शाळेतल्या गेटवर एक चणेवाले काका यायचे. त्यांच्याकडून नारळवडी, चणे शेंगदाणे असं काहीतरी आम्ही विकत घ्यायचो. मग कधी-कधी 2-4 दिवसांचे पैसे जमले तर मग गरमागरम वडापाव. वडापावचा दिवस म्हणजे अगदी आनंद. तुम्ही पण शाळेत जाताना तुमच्या मुलांच्या हातावर कधीतरी पैसे ठेवता. मुलांनी हट्ट केला, वेफर्स खायला किंवा वडापाव खायला पैसे मागितले तर देताना त्यावरून कधी-कधी घरात वादही होतात. पण आता नका देऊ तुम्ही हे पैसे. कारण तुमच्या मुलांच्या शाळेच्या जवळ त्यांना असलं काहीच विकत घेता येणार नाही. त्याचं कारण आहे तुकाराम मुंडे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे. त्यांच्या धडाकेबाज कारवायांची सध्या महाराष्ट्रभरात चर्चा आहे. अगदी 2-4 दिवसांपर्यंत या कारवायांचं जबरदस्त कौतुकही होत होतं. पण आता मात्र मुंडेंच्या कारवायांवर अनेक जण सवाल करायला लागले. हे सवाल राज्यातले व्यापारी करतायत, उत्पादक करतायत, शेतकरी सुद्धा करतायत, कोर्टही करतायत आणि आता शाळा सुद्धा करतायत. कारण स्पष्ट आहे. तुकाराम मुंडेंचा अतिउत्साह आणि सोयीच्या कारवाया. तुकाराम मुंडेंनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. कशासाठी? तर एका पत्रकाची घोषणा करायला. पत्रक कसलं? तर शाळेमध्ये आणि शाळेच्या आवारामध्ये मुलांना काय खायला मिळू नये याचं. खरं तर शाळेमध्ये सेफ फूड आणि बॅलन्स डाएट कसं दिलं जावं याचे काही नियम ठरलेले आहेत. हे नियम बनवलेले आहेत 2020 साली. अंमलबजावणी सुरू झाली 2021 साली आणि मुंडेंच्या खात्याला जाग कधी येते? 2026 साली. हे नियम केंद्रानं बनवलेत, राज्यानंही बनवलेत. त्यामुळे मुंडेंना खरं तर त्यात आपल्या सहीचं नवं पत्रक डकवायची काहीही गरज नव्हती. तरीही त्यांनी ते केलं. वर ते मान्यही करतायत. पत्रकातून त्यांनी फरमान सोडलं. कोणत्याही शाळेत आणि शाळेच्या 50 मीटरच्या परिघात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला पोषक नाहीत असे पदार्थ विकायचे नाही. या पदार्थांची यादी एवढी लांबलचक आहे की तुकाराम मुंडेंनी पत्रकारांना पण ती गुगलवरनं डाउनलोड करायला सांगितले. तळलेले वडा समोसा, मैदा किंवा फॅट्सवाले केक्स, साखरेचा अतिरेक असलेली कोल्ड ड्रिंक्स, मिठाचा भडीमार असलेली चिप्स, कॅफिनवाली कॉफी असं काहीही शाळेत किंवा शाळेच्या 50 मीटरच्या आवारात विकता येणार नाही. 22 महिन्यांच्या मुलापासून ते 12वीतल्या मुलांपर्यंत कुणालाही हे पदार्थ विकले जाऊ शकत नाहीत असे निर्देश मुंडेंच्या पत्रकात आहेत. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी, वाद नाही. त्यामुळे हे निर्देश अजिबात अयोग्य नाहीयेत. प्रॉब्लेम आहे तो या निर्देशांच्या नियमांच्या अंमलबजावणीचा. मुंडेंच्या निर्देशांनुसार शाळेच्या गेटच्या बाहेर 50 मीटरच्या अंतरावर कोणत्याही दुकानात चॉकलेट्स, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स विकले जाऊ शकत नाहीत. शाळेच्या आवारात कुठेही अशा पदार्थांची जाहिरात करता येणार नाही. शाळेच्या दर्शनी भागात यासंबंधी माहिती लिहावी लागेल. या सगळ्याची जबाबदारी कुणी घ्यायची? शाळेनं, मुख्याध्यापकांना. आणि दिसली जर शाळेच्या आवारामध्ये चिप्सची पाकिटं किंवा कोल्ड ड्रिंक्स तर कारवाई होणार आहे मुख्याध्यापकांवर. शिवाय शाळा ज्या बोर्डाची आहे म्हणजे CBSEची असेल किंवा IB बोर्डाची असेल, स्टेट बोर्डाची असेल, ते बोर्ड मुख्याध्यापकांच्या या चुकीबद्दल म्हणे शाळेची मान्यताही रद्द करू शकतं. तुकाराम मुंडेंनी हा इशारा दिलाय. म्हणजे काय? म्हणजे शाळा राहू दे नाहीतर जाऊ दे, पण पोरांच्या पोटात जंक फूड जाता कामा नये. पार टोकाची आणि आरपारचीच कारवाई की हो ही. आता प्रश्न असा आहे की शाळेच्या गेट बाहेर कारवाया करायच्या आहेत ना? जरूर करा, पण त्या मुंडेंच्या खात्यानं कराव्यात ना. त्याचं ओझं ते शिक्षकांवर का टाकतात? शाळेच्या बाहेर तर गुटखा विकायलाही बंदी आहे, दारूचं दुकान घालायलाही बंदी आहे. मग त्याचीही जबाबदारी काही शिक्षकांनी घ्यायची आहे का? आणि त्यांनी जाऊन दुकानदारांना सांगायचे इथं हे विकू नका, इथं ते विकू नका म्हणून. आणि ते दुकानदार शाळेतल्या शिक्षकांचं, हेडमास्तरांचं ऐकणार आहेत? अहो कुठल्या जगात आहात मुंडे साहेब तुम्ही? वास्तवात या जरा. असं काही होत नसतं आपल्या व्यवस्थेमध्ये. अहो इथं पोलिसांनी सिग्नल तोडला म्हणून पावती फाडली ना तर लोक थेट आमदारांना फोन लावतात आणि तुम्ही मास्तरांना सांगताय शाळेबाहेर काय विकलं जातं यावर नियंत्रण ठेवा म्हणून. बरं काय काय म्हणून करायचं या शिक्षकांनी? जनगणना करायची, SIRची कामं करायची, मतदान बघायचं, मतमोजणी बघायची, अमक्या योजना, तमके रिपोर्ट, हे सगळं त्यांच्या गळ्यात टाकून आधीच त्यांची शिक्षक कमी आणि कारकून जास्त अशी अवस्था व्यवस्थेनं केली आहे. आणि वर तुम्ही त्यांना ही आणखी कामं लावणार, वादावादी होणारी. अहो संभाजीनगरमध्ये तुमचे अधिकारी, तुमच्या खात्याचे अधिकारी गुटखा पकडायला गेले तर त्या लोकांनी तुमच्या महिला अधिकाऱ्यांवर गाड्या घालायला कमी केलं नाही. मग त्या मास्तरांनी कुणाच्या जीवावर दुकानदारांना नियम शिकवायला जायचे? आणि का शिकवायचे? त्यांचं काम मुलांना शिकवायचं आहे की दुकानदारांना शिकवायचं आहे? दुकानदारांना शिकवायचं काम तुम्ही करावं, ग्रामपंचायतींनी करावं, महानगरपालिकेनं करावं, शिक्षकांनी का करावं? बरं 50 मीटरच्या अंतरावर हे सगळं विकायचं नाही. मग 51 मीटरवरच्या दुकानातून पोरांनी चिप्सची पाकिटं घेतली तर ते तुम्हाला चालेल? 50 मीटरवर नाही विकलीत तुम्ही आणि मुलांनी ती ऑनलाईन ऑर्डर केली, मग काय करणार आहे? त्यांनी 50 मीटरमध्ये आणून ती खाल्लेले चालणार आहे तुम्हाला? काय करणार आहात तुम्ही? मग तिथं मुलांचं आरोग्य धोक्यात येत नाही?
अहो मुळात ती पाकिटं आरोग्याला घातक आहे हे जर तुम्हाला मान्य आहे तर तुम्ही ते तयारच का होऊ देता? 17 वर्षांच्या मुलाच्या आरोग्याला घातक असणारं कुठलंही पाकिट हे काय 60 वर्षांच्या ज्येष्ठांना पौष्टिक आहे का? नाही आहे ना. अहो मग त्याच्या कंपन्या बंद करा. ती पाकिटं तयारच नाही झाली तर लोक विकत कसे घेतील? ते तुम्ही करणार नाही. आम्ही नुसती पत्रकं काढणार. हे म्हणजे दारू आणि सिगारेट सारखं. दारू सिगारेट आरोग्याला घातक आहे म्हणून त्यावर आम्ही जबर टॅक्स लावणार, ते महाग करून विकणार. हो मग पूर्णपणे बंदच का करत नाही? ते नाही आम्ही करणार, कारण तसं केलं तर सरकारला ढिगभर टॅक्स कसा मिळणार? मग करायचा दांभिकपणा. तुकाराम मुंडे सध्या जे करतायत ना शाळांच्या बाबतीत ते हेच आहे. मुळावर घाव घालायचा नाही, पानं तोडत बसायची, कंपन्या सुरू ठेवायच्या आणि कारवाई म्हणून फक्त 4-2 दुकानामध्ये पाकिटं विकत घ्यायला विकायला बंदी घालायची. मुंडे साहेब, अधिकाऱ्यांच्या बाण्यातून थोडेसे बाहेर या आणि मुलांच्या बाजूनही थोडा वास्तववादी विचार करा. ग्रामीण भागात कशाला, अगदी मुंबई पुण्यासारख्या शहरातही अनेक मुलं 2-2, 3-3 तासांचा प्रवास करून शाळा कॉलेजेसना पोहोचतात. काहींना डबा मिळतो, काहींना घरातून तो मिळतही नाही. सगळ्या शाळांमध्ये सगळ्या मुलांना काहीतरी खायला मिळतंच असंही नाहीये. खिशात असतील 10-20 रुपये तर मुलं काहीतरी विकत घेतात. खिशातल्या त्या 10-20 रुपयामध्ये काय येतं ज्यानं पोटाला आधार मिळेल? ती मुलं वडापाव, समोसा, भेळ, बिस्किट, चिप्स असं नाही खातील तर आणखी काय खाणार आहे तो? कित्येकांच्या खिशात तर तेवढेही पैसे नसतात. मुंडे साहेब, प्रत्येक वेळी ते खाणं म्हणजे फक्त मुलांचा हट्ट नसतो. प्रत्येक वेळी ते जंक फूडच नसतं. अनेकदा ती अपरिहार्यता असते. भूक भागवण्याचा तेवढाच एक मार्ग असतो. त्या मुलांच्या भुकेला काय खायला देणार आहात तुम्ही? त्याची काही व्यवस्था आहे आपल्या व्यवस्थेत? त्याबद्दल तुम्ही चकार शब्द बोलत नाही. हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी पैसे नाहीत म्हणून किती वेळा आपली भूक वडापाववर भागवली आहे. कधीतरी आपल्यापैकी प्रत्येकानं ती कळ सोसली आहे. कळतं सगळ्यांना ते फार चांगलं नाही आहे आरोग्याला, पण अनेकदा परिस्थितीसमोर उपाय नसतो. त्याचं काय करायचं? आता पुढचा प्रश्न शाळांच्या आतला. शाळांमधल्या उपहारगृहांची, कॅन्टीन्सची जबाबदारी ही शाळांची असते, अगदी मान्य आहे. पण तिथं योग्य तापमान नियंत्रण हवं, स्वच्छता काटेकोरच नियमांनुसार हवी. हे जे नियम मुंडे सांगतायत ना ते सगळ्या शाळांनी कसे पुरवायचे? आजही महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये, ग्रामीण भागातल्या असो नाही तर शहरातल्या असो, मुलांना बसायला पुरेसे वर्ग नाही आहेत. शाळेला एक सफाई कर्मचारी नाही आहे. एकेका वर्गात 2-2, 4-4 इयत्ता बसवाव्या लागतात. कोपऱ्यातल्या शेडमध्ये पोषण आहार शिजतो. वरांड्यात बसून मुलं तो जेवतात. पोषण आहाराचं जे साहित्य आपलं सरकार पुरवतं तेच निकृष्ट दर्जाचं आहे अशा तक्रारी शिक्षक करतात. जर ही परिस्थिती असेल तर पोषण आहाराचा दर्जा राखायचा कसा हा सवाल शिक्षक विचारतात. इथं शिक्षकांनी काय करायचं? कुठं कुठं पुरं पडायचं? याचं उत्तर तुम्ही देत नाही. याचा अर्थ असा नाहीये की यावर नियंत्रण ठेवायचंच नाही, पण त्यासाठी फक्त शिक्षकांना जबाबदार धरणं योग्य नाहीये. ही गोष्ट खरी आहे की अनेक हॉस्टेल्समध्ये मुलांना जे अन्न दिलं जातं त्याची गुणवत्ता अत्यंत वाईट आहे. तिथं तुमच्या धाडी व्हायलाच हव्यात, पण त्या तुमच्या खात्याच्या, स्वतःहून तुमच्या खात्याचा वचक तिथं हवा. शिक्षकांनी तक्रार करावी, मग कारवाया करू, हे कसं जमणार? आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुकाराम मुंडे सांगतायत की ते नियम 2021 पासून लागू होते तर तेव्हापासून त्याची काटेकोर अंमलबजावणी का झाली नाही? तेव्हापासून अन्न औषध प्रशासन खातं काय करत होतं? आणि जर त्यांनी याची अंमलबजावणी केली नसेल तर मुंडेंनी आपल्याच खात्यामध्ये याबद्दल काय कारवाई केली आहे? आपल्याच खात्यातल्या अधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर या कामचुकारपणाबद्दल आणि मुलांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात घातल्याबद्दल कसलीही कारवाई का केली नाही तेही मुंडेंनी सांगावं. आधी ते करावं आणि मग शिक्षकांना फरमानं सोडावीत. तुकाराम मुंडेंच्या सगळ्या कारवायांबद्दल आक्षेप नाहीये. लोकांच्या आरोग्याची काळजी ही घेतलीच जायला हवी. भेसळखोरांवर कारवाया व्हायलाच हव्यात. गुटखा माफियांना फोडूनच काढा आणि त्यांना जेलमध्येच टाका. याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. प्रश्न आहे तो आपण याकडे कसं बघतो याचा. तुकाराम मुंडे हे प्रशासकीय अधिकारी आहेत, सिनेमातले हिरो नाही आहेत. त्यांच्या कामाकडे प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी एवढ्याच नजरेनं पाहायला हवं. तसं पाहिलं तर योग्य कारवायांचं कौतुक करता येतं आणि अव्यवहार्य कारवायांवर सवाल करता येतात. पण जर अधिकाऱ्याला हिरो बनवलं, त्याला देवत्व दिलं तर त्याच्या उणीवांवर बोट ठेवण्याचा अधिकार आपण गमावून बसतो. सगळी जबाबदारी एका माणसावर टाकून आपण मोकळे होतो. त्यात नुकसान त्या अधिकाऱ्याचं नाही होत, आपलं होतं, समाजाचं होतं. तुकाराम मुंडे जे करतायत ते त्यांचं कर्तव्यच आहे. बाकीचे अधिकारी ते कर्तव्य पार पाडत नाही म्हणून तुकाराम मुंडेंचं काम आपल्याला मोठं वाटतंय. हे आपलं अपयश आहे. मुंडेंच्या यशामागे आपलं अपयश कितीही झाकण्याचा प्रयत्न आपण केला तरी ते लपणार नाहीये. या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.